आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंतनगर, कवठे महांकाळ। तासगावातील तरुणाचा खून आई व बहिणीनेच केल्याचे उघड। तासगाव शहरातील कासार गल्लीत राहण्यास असलेल्या मयूर रामचंद्र माळी वय 30 या तरुणाचा आई व बहिणीने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली असून मयूर याने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव आई व बहिणीने केला होता, पण पोलिसांनी तो उघडकीस आणला आहे। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विनय गोडसे यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे। या प्रकरणी आई संगीता रामचंद्र माळी व बहीण काजल रामचंद्र माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मयूर हा आई व बहिणीसह येथील कासार गल्लीत राहत होता। त्याचा आई व बहिणीशी सतत वाद होत होता। हे वाद अनेक वेळा विकोपाला गेले होते। मयूरच्या त्रासाला संगीता आणि काजल त्यातूनच त्या मयूरला धडा शिकविण्याची संधी शोधत होत्या। शुक्रवारी रात्री त्यांच्यात जोरदार वाद झाला होता। यातून मयूरचा काटा काढण्याचे ठरवून शुक्रवारी रात्री 9 वाजता दोघींनी मयूरला जेवणातून गुंगीचे औषध दिले। मयूरला गुंगी आल्यानंतर काही वेळाने त्यांनी मयूरच्या डोक्यात दगड घातला। मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। यानंतर मयूरच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी मयूरने पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा बनाव केला। यासाठी त्याच्या अंगावरील कपडे पेटवून दिले। त्यानंतर भाजलेल्या अवस्थेत मयूरला तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाची तपासणी केल्यानंतर डोक्यात मोठी जखम आढळून आली। त्यामुळे संशय बळावला आणि खुनाचा प्रकार उघडकीस आला। मयूर यांच्याशी आई संगीता व बहीण काजल यांचा असणाऱ्या वादातूनच त्यांनी त्याचा खून करण्यात आल्याची चर्चा आहे। संगीता व काजल यांच्या व्यतिरिक्त या खुनात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे। मयूर हा नेहमी आई व बहिणीला त्रास देत होता अशी माहिती समोर येत आहे। या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे तासगाव पोलिसांनी सांगितलेले आहे। खुनाबाबत रहस्य कायम। मयूर हा नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असायचा। दोस्ती फाउंडेशनच्या माध्यमातून तो शहरात विविध कार्यक्रमात सहभागी होत होता। यामुळे तो तरुणांच्यात मिळून मिसळून असायचा। शनिवारी दिवसभर याची सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार चर्चा दिसून येत होती। मात्र मयूर याचा नेमका खून कोणत्या कारणाने झाला याची माहिती रात्री उशिरापर्यंत समोर आली नव्हती। सोशल मीडियावर चर्चा मात्र जोरदार रंगलेली आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण। अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य। आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य। मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री। उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार। शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ। संपर्क 9860 9806 98। शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी। आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून।